सूर्यकांत अदलापूरकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सूर्यकांत झटणारा सामाजिक कार्यकर्ता आहे। या सामाजिक कार्यकर्त्याला त्या अपक्ष वडा को कोणा पक्षा को मोठ्याच्या घरी कुत्र जरी मेलं तर 10 लोक बघायला जातात, गरीबाच्या तर माणूस मेलं तर कोणीच ना बघायला। आम्ही यासाठी म्हणतो की आपल्या गल्लीतला उमेदवार पाहिजे आणि आपल्या जवळ ओळखीचा पाहिजे। बाहेरची लोक येतात, फक्त मतदानापुरतं येतात, हातपाय जोडतात आणि निघून जातात। नंतर 5 वर्ष कोणी येतही नाही आणि इलेक्शनच्या पुढे रोड वगैरे बनवण्याची कामं करतात। आम्ही सर्वजण सूर्यकांत अदलापूरकर त्यांचे मिसेस त्यांच्या पाठीशी जाहीर पाठिंबा करतो, हे जाहीर करतो। मी सर्वप्रथम शिक्षणाला महत्त्व देईन। जे काही या गल्लीमध्ये गोरगरीब लेकरं आणि बेरोजगाराला रोजगार कशा पद्धतीने मिळेल आणि महिला ज्या प्रकारे जे बेरोजगार आहेत महिला सुद्धा त्यांना कशा प्रकारे आपल्याला विविध योजनेच्या अंतर्गत आपल्याला त्याला लाभ देऊन रोजगार बनवता येईल यासाठी आपण कटिबद्ध आहोत। CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू होत असून याच अनुषंगाने नामनिर्देशक पत्र म्हणजेच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने श्री सूर्यकांत तादलापूरकर यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनमताई सूर्यकांत तादलापूरकर यांनी देखील प्रभाग क्रमांक 9A मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। त्यानिमित्त घेतलेला हा सविस्तर वृत्तांत आपल्यासोबत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9A मधील जे मतदार आहेत, जी जनता आहे त्यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत। त्यांच्याशी घेतलेला हा वृत्तांत काय सांगणार? माझं नाव किशन बेगाजी गायकवाड, ईश्वरनगर नवमंडळ नांदेड इथं रहिवासी असून अमालपुरा ईश्वरनगर कोपरागरी नंबर वार्ड क्रमांक 9 येथील आतापर्यंत मी कमीत कमी 45 ते 50 वर्षे झाले या गल्लीमध्ये रहिवासी आहोत। आता आतापर्यंत मी कोणी या गल्लीमध्ये कोणती दखल घेतली नाही। या गल्लीमध्ये त्या ईश्वरनगरमधून तिथवरून हमालपुरा ईश्वरनगर या गल्लीमध्ये घराघरामध्ये पाणी सुरते, परंतु या गल्लीमध्ये जे पाण्याचा किंवा या गल्लीमध्ये तुमच्या प्रत्येक वर्गामध्ये बाई झाडायला जाते, प्रत्येक वर्गामध्ये गल्ली बोळीमध्ये बाई झाडायला देते। मग आमच्या ईश्वरनगरमध्ये खोबरागडीमध्ये नगरमध्ये अमालपुरामध्ये का बाई झाडा येत नाही, याचं कारण काय? हे नगरसेवकानं त्याची दखल घेतली पाहिजे। आणि असा एक आमचा हे कार्यकर्ता आहे, गोरगरिबांना झटणारा सामाजिक कार्यकर्ता आहे। या सामाजिक कार्यकर्त्याला त्या अपक्ष वडा को कोणा पक्षा को आपण निवडणुका जवळ येतात किंवा निवडणुका तोंडावर येतात त्या टाइमला कोण किती देतं याच्यावर अवलंबून मतदान करतात। तर याकरता जनतेला काय सांगणार? कोण किती देतं यावर अवलंबून मतदान करतात आणि नंतर 5 वर्ष त्या नंतर फरकत बी नाही ते माणूस। तर तादलापूरकडे कोणत्याही तुम्हाला देण्या घेण्याकरता काही नाही, त्यांचं जे काय आहे ते कार्य आहे, तर त्या कार्यावर तुम्ही खुश होऊन त्यांना मत देणार का? आम्ही तेच म्हणालो, अपक्ष असो काय तर आम्हाला कार्यकर्ता पाहिजे, कार्यकर्ता असा पाहिजे जेणेकरून परिस्थिती सुधारायची असेल तर सूर्यकांत तादलापूरकर सगळ्या जिम्मेदार माणूस पाहिजे की जेणेकरून प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन किंवा काय याचा प्रश्न सुटत नाही हे म्हणण्यासाठी पाहिजे। हेच मला म्हणायचं की बाबा तळागाळातल्या माणसाची हात सूर्यकांत तादलापूरकर साहेबाला मी एवढीच विनंती करतो, जे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना आपण सहकार्य करावं आणि आम्ही त्याच्याची पाठीशी आहोत। जे कार्यकर्ता आमच्यासाठी जगते त्या कार्यकर्त्याचा आम्ही सदैव पाठीशी राहणारे माणसं आहे। मोठ्याच्या घरी कुत्र जरी मेलं तर 10 लोक बघायला जातात, जे आमदार असो नगरसेवक असो कोणी असो, कस का कुत्र मेलं कस का, मग त्या गरीबाच्या तर माणूस मेलं तर कोणीच ना बघायला। हे परिस्थिती आहे हकीकतमध्ये। नगरसेवक जातात, आमदार जातात, कार्यकर्ते निघून जातात, मगर सुरेश तादलापूरकर असा कार्यकर्ता आहे त्याला कोणी ओळखलं नाही साहेब। मला गरीब लोकांना, जनतेनं, दलित लोकांना त्याला ओळखवायला पाहिजे आणि त्याच्या पाठीशी राहायला पाहिजे। खंबीर माणूस आहे तो। महानगरपालिका निवडणूक 2025 मध्ये आज सूर्यकांत तादलापूरकर व त्यांची पत्नी सोनमताई सूर्यकांत तादलापूरकर यांना ओळखतील आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच त्यांना ही प्रभाग क्रमांक 9A मधील जनता त्यांना वोट देऊन आपले विकासाला साथ देतील असं मला वाटतं। आज आमच्या गल्लीमध्ये प्रत्येक फक्त नगरपालिकेची निवडणूक आली, कोणती निवड आली तरच आमच्या गल्लीमध्ये इकडे येतात। ऐन टाईमला काही घरामध्ये पाणी पुणी आलं, काही झालं गल्लीमध्ये तर कोणी येत नाही। हे आम्ही यासाठी म्हणतो की आपल्या गल्लीतला उमेदवार पाहिजे
आणि आपल्या जवळ ओळखीचा पाहिजे. ज्यावेळेस एखादी महिला इलेक्शनला उभं टाकते, उमेदवारी अर्ज भरते, त्यावेळेस सर्वात जास्त खुशी कोणाला होत असतं? महिलांना होते. कारण त्यांना असं वाटतं की आपल्या परिसरातील जे आपल्या पोटातील प्रश्न आहेत ते आपण महिलांना हितगुज करून सांगू शकता आणि आपले प्रश्न सोडू शकता. त्यानिमित्त या ठिकाणी वार्ड क्रमांक 9 मधील या ठिकाणी महिला आहेत, मतदार आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करू. काय सांगणार? नमस्कार सर. काही नाही, सोनम तादलापूरकर हे एक असे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, सोनम तादलापूरकर आणि सूर्यकांत तादलापूरकर, की त्यांनी वेळोवेळी लोकांना इतकं मदत केलेली आहे की सांगू शकत नाही. आमच्या निदर्शनास एक गोष्ट आली की त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना, जिम्मेदारी नसताना त्यांनी त्यांची जिम्मेदारी पार पाडली आणि त्यांनी त्यांचं कार्य खूप चांगल्यारीत्या पार पाडलं. त्यांना जर पद भेटलं तर ते अजून चांगल्या प्रकारे प्रगती करतील. कारण की जसं की बाकी सर्व लोक बोललेत, बाहेरची लोक येतात, फक्त मतदानापुरतं येतात, हातापाय जोडतात आणि निघून जातात. नंतर 5 वर्ष कोणी येतही नाही आणि इलेक्शनच्या पुढं रोड वगैरे बनवण्याची कामं करतात. पण आम्हाला इथं प्रत्येक गोष्टीत वेळोवेळी मदत करणारे आणि वेळोवेळी सहकार्य करणारे, प्रत्येक गोष्टीत असू द्या, टेक्निकल इश्यू असू द्या किंवा मग काही ऑफिशियल इश्यू असू द्या, सगळ्यासाठी मदत आम्हाला सूर्यकांत तादलापूरकर आणि सोनम तादलापूरकर करतात. कारण की आम्ही सरांपर्यंत नाही जाऊ शकत, पण ताई करतात आम्हाला पूर्ण चांगल्या पद्धतीने सपोर्ट. काही गोष्टी आमच्या ज्या असतात, आम्ही ह्यांना जर सांगितलं तर ते सांगून पूर्णपणे आमच्या प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करतात. मग ते बाहेर महामंडळाच्या असू द्या किंवा मग काही पण असू दे, फायनान्शियली अडचणीच्या असू द्या, सगळ्या अडचणीतून आम्हाला बाहेर काढले. तर आमचं पुरेपूर मत हे फक्त आणि फक्त सोनमताई तादलापूरकर यांना आहे. अपक्ष जरी राहिलं तरी त्यांचे कार्य बघून सर्व जनतेने एवढं नोटीस करावं. कारण की स्थानिक इथलचे जर असले तर त्यांनी सरळ आपली लाईव्ह डोळ्याने परिस्थिती बघतात आणि जसं त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना जर लोक येत असतील की भाऊ आमची अडचण आहे, अण्णा ही आमची अडचण आहे म्हणून, तर त्यावेळी जर त्यांनी तुमचे प्रॉब्लेम सर्व सुधरवतात तर पद आल्याच्या नंतर तर त्यांना म्हणायची गरज येणार नाही. कारण की वेळोवेळी मदतीला धावणारे आणि धाडसी कार्यकर्ते हे आहेत, हे सर्वांना माहीत. आणि स्थानिक व्यक्ती जर राहिलं, पहिले व्यक्ती आपलं प्रभाग सुधारवण्याचा प्रयत्न करतो. तर माझं जनतेशी हेच मत आहे की सर्वांनी बहुमतांनी विजयी करावं. सोनमताई तादलापूरकरला आणि सूर्यकांतभाऊ तादलापूरकरला बहुमतांनी विजयी करावं, पैशाला आमिषाला बळी न पडता. कारण की आमच्या भागामध्ये जास्तीत जास्त थोडंसं इलेक्शन पुरतं देतात, खर्च पाणी देतात आणि विषय संपून टाकतात. 5 वर्ष काहीच नाही. पण इथं आम्हाला ह्यांच्याकडे कुठलंही पद नसताना, कुठल्याही राजकारणाचा अनुभव नसताना त्यांनी वेळोवेळी सर्वांना मदत केलेली आहे. इथं थांबलेला प्रत्येक व्यक्ती त्यांना कुठल्या ना कुठल्या अडचणीतून काढलेला आहे. तर मला हेच जनतेशी म्हणायचं आहे, हात जोडून सर्वांना विनंती, सर्वांनी बहुमतांनी त्यांना निवडून आणावं. पक्ष आहे तर तरीसुद्धा त्यांना बहुमतांनी आपण जर निवडून आणलं तरी आपलं सर्वांचा विकास होईल, अशी सर्वांना विनंती आहे. थँक्यू सर. खरोखर आता ताईने हात जोडून सांगितल्याप्रमाणे आपण जर तुटपुंजी घेतली तर 5 वर्ष आपल्याकडे कोणी फरकत नाही. परंतु हक्काचा माणूस या ठिकाणी सूर्यकांत तादलापूरकर आपल्या गलीतला आहे आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी उभं केलेलं आहे, सोनमताई तादलापूरकर यांना. आणि त्यांना नक्कीच आपण या वार्ड क्रमांक 9 मधून आपण अपक्ष जरी असले तर चांगल्या मताने त्यांना निवडून द्यायचा. प्रभाग क्रमांक 9 मधील काही या ठिकाणी जे रहिवासी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत, जे मतदार आहेत. काय सांगणार सर याविषयी? मी वार्ड क्रमांक 9 बालासाहेब वाघमारे, मी इथंच राहतो. आमच्या वार्डामध्ये ऐका नाही, आजपर्यंत कोणी नगरसेवक फिरवून बघितलेला नाही. जे बी ऐका नाही नगरसेवक निवडून येतात, नंतर वापस आलेले नाहीत. आम्हाला स्थानिकचं नगरसेवक सूर्यकांत तादलापूरकर सारखं डॅशिंगबाज पाहिजे. आम्हाला ऐका नाही रात्रंदिवस मदत करणारा पाहिजे, जेणेकरून ऐका नाही आमच्या सुखादुःखात, आमच्या ऐका नाही जेणेकरून काही जर काम पडलं आमच्या सर्व जनतेस धावून येणारा पाहिजे. आज ऐका नाही आमची पूर्ण ऐका नाही पब्लिक, हे बाहेरचे जे लोक येतात त्यांना चांगलं ओळखून चुकले. त्यांनी ऐका नाही तात्पुरतं काही मदत करते, नंतर फिरकून बघत नाही, काय नाही. त्याच्याच आम्ही ऐका नाही सर्व समाजातील बांधव भगिनी मिळून आम्ही एक मतानं ऐका नाही आमचे जे स्थानिक आहेत त्यांना आम्ही ऐका नाही बिनधास्तपणे वोट करणार आहे. आम्हाला ऐका नाही स्थानिकचं ऐका नाही पाहिजे, म्हणून ऐका नाही आम्ही सर्वजण सूर्यकांत तादलापूरकर, त्यांचे मिसेस, त्यांच्या पाठीशी जाहीर पाठिंबा करतो, हे जाहीर करतो. या ठिकाणी मला वाटते पक्षाचे जेव्हा तिकीट भेटतं किंवा जे बलाढ्य असतात माणसं त्यांना मतदान बरेच जनता करतात आणि नंतर मग 5 वर्ष विकासापासून वंचित राहतात. याकरता काय सांगणार? कारण त्यांनी अपक्ष उभं टाकले. आम्हाला ऐका नाही पक्षाचं काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त काम करणारा व्यक्ती पाहिजे.
आम्हाला आमच्या सुखादुखामध्ये आमचे जेव्हा आहे का नाही, जेव्हा पावसाळ्याचं 4 महिने पाणी पडतंय, पाण्यामध्ये आहे का नाही बिलकुल आमचं जेव्हा जेणेकरून आहे का नाही शिवाजीनगरपासून पाणी येतं आहे आमच्या एरियामध्ये, हमालपुऱ्यामध्ये आहे का नाही, तिथून शिवाजीनगरपासून ते त्याचं इथलचं आहे का नाही अंडरग्राऊंड ब्रिज असल्यामुळं इथून पाणी बाहेर निघत नाही. म्हणून आहे का नाही त्यांनी आम्हाला आहे का नाही आज या घडीला आश्वासन दिलेत की पाणी जेव्हा पडते त्याचं निचरा करू, जे होईल तेवढं आम्हाला आहे का नाही त्यांनी मदत करणार आहेत. म्हणून आम्ही आहे का नाही अपक्ष का राहणार, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे नेतृत्व करणार आहोत. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधील या ठिकाणी जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पक्ष असो या अपक्ष असो कोणताही असो, आम्हाला माणसाची गरज आहे जेणेकरून आमच्या परिसरातील जे सर्व सोयीसुविधा आहेत त्या आम्हाला मिळतील. काय सांगणार आपण अधिकचं? सर, आता इलेक्शन लागलेलं आहे म्हणून मी सर्व जनतेस आवाहन करतो की पैशाला बळी न पडता, आमिषाला बळी न पडता सूर्यकांत आदलापूरकर यांना आपण सर्वजण एकमतानं त्यांच्या पाठीशी राहू, त्यांचं काम करू, घरचं खाऊ पण काम करू. कारण का त्यांची परिस्थिती नाही आपल्या सर्वांना हे करायची. आज आपण ऐका नाही मोठ्याच्या मागं फक्त त्यांनी इलेक्शन पुरतं त्यांनी आपल्याला मागं फिरू देते, नंतर एकही दिवस आपल्याला कधी आपल्याला भेटणार नाहीत, बोलणार नाहीत, आपली काही समस्या असलं तर आपलं काही सोडवणार नाहीत. सूर्यकांत आदलापूरकर स्थानिकचे आहेत म्हणून आपण ऐका नाही त्यांच्या पाठीशी राहू. आज मी तुमच्याकडून सर्वांकडून एकमतानं त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी मी ऐका नाही आवाहन करतो, तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती करतो आणि आज आपण ऐका नाही त्यांच्या पाठीशी राहू. आपल्यासोबत या ठिकाणी उमेदवार सोनमताई सूर्यकांत तादलापूरकर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभं टाकण्याच्या तयारीत आहात. या ठिकाणी आज नामनिर्देशक पत्र देखील भरलेलं आहे उमेदवारी अर्ज, तर जनतेला काय सांगणार आपण? मी जनतेला एवढं सांगेल की गेल्या कित्येक वर्षापासून या गल्लीमध्ये इलेक्शन आल्यावर निवडून आल्यानंतर कोणीच येत नाही. मग इलेक्शन जवळ आल्यानंतर प्रत्येकजण येतात, सगळेजण हात जोडतात, हे कामं करीन ते कामं करीन म्हणून. मग एकदा इलेक्शन का झालं कोणीच येत नाहीत, डोकून पण विचारत नाही. पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर खूप अतिवृष्टी होते, अतिवृष्टी झाल्यानंतर घरामध्ये पाणी शिरते, बरेच लोक उपाशी राहतात, कोणाला काम नसते, घरामध्ये पाणी शिरल्यानंतर घरातलं पाणी काढावं की कामाला जावं हा प्रश्न खूप पडतो लोकांमध्ये. प्रत्येकजण हा विचार करतो की मी जर कामाला गेलो तर घरामध्ये पाणी तसंच राहील, त्या घाण पाण्यापासून म्हणजे लेकरं घरचे आरोग्य खराब होतील असं प्रश्न पडतो. आणि या भागामध्ये खूप काही अडचणी आहेत, कोणी प्रॉब्लेम सॉल्व करत नाहीत. त्याच्यामुळं मी एकदा इलेक्शन निवडून आल्यानंतर मी या गल्लीतील सर्व कामे पूर्णप्रमाणे चांगलं करत. राजकारणामध्ये सरासरी पुरुष समोर असतात आणि महिला मागे असते, परंतु या ठिकाणी आपण आज नामनिर्देशक अर्ज भरलेला आहे आणि आपण निवडून जर आलात तर महिलांसाठी नेमकं काय कराल जेणेकरून जे पाठीमागे थांबलेल्या महिला आहेत ते आरशासारखे पुढे समोर येतील, याकरता आपले काय प्रयत्न असतील? मी सर्वप्रथम शिक्षणाला महत्त्व देईन. जे काही या गल्लीमध्ये गोरगरीब लेकरं चे कोचिंग क्लासेस ट्युशन फ्रीमध्ये सगळं मी हे करण्याचा प्रयत्न करीन आणि जे काही महिला बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न करेन. बरोबर. या ठिकाणी एक म्हणतात की महिला ही 2 घरचा दिवा असते आणि त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांनी आज ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलाचे संस्कार आहेत त्याप्रमाणे या ठिकाणी आज सासरच्या घरी देखील राबवत या ठिकाणी सासरच्या मंडळीला सांभाळत आपली एरिया म्हणजे आपला परिसर देखील कशा प्रकारे साफ ठेवता येईल, आपल्या परिसरातील देखील प्रश्न कशा प्रकारे मिटवता येईल या ठिकाणी सोनमताईचे या ठिकाणी आता त्यांनी सांगितलेलं आहे. महिलांना त्यांनी नक्कीच हक्क देतील, यात काही दुवा नाही. या ठिकाणी आपल्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांचे पती म्हणजेच या ठिकाणी सूर्यकांतजी तादलापूरकर हे देखील आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर नमस्कार. नमस्कार. आपण या ठिकाणी आपल्या पत्नीला आज नामनिर्देशक अर्ज भरून उमेदवारी अर्ज भरलात, तर नेमकं काय सांगणार याविषयी? नमस्कार. प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व माझ्या मतदारदाता माय बहिणी बंधू बहिणींना सप्रेम नमस्कार माझा.
या प्रभागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून लक्ष देण्यासाठी कोणीच सज्ज नाही. इलेक्शन आले की सर्व उमेदवार लोक म्हणतात माझ्या तोंडाला बघून मतदान करा, मी विकास करतो. गेल्या 6 वर्षापासून या प्रभागाला, नांदेड शहराला प्रशासक लागलेले आहे. प्रशासक लागलं तेव्हा एकही उमेदवार, सामाजिक कार्यकर्ता, नेता पक्षाचा कोणीच हमालपुरा, खोब्राडेनगर, ईश्वरनगर, विष्णुनगर या परिसरामध्ये डोकून सुद्धा बघितलेलं नाही. त्याचं कारण असं आहे, या 6 वर्षामध्ये एवढं अतिवृष्टीचं पाणी झालं होतं, इकडल्या लोकांना अक्षरशः उपाशी राहावं लागलं महिना आणि त्या लोकांच्या पोटाची खळगी भरणं सुद्धा शक्य नव्हतं. एकतर इथल्या लोकांना जे व्यसनाधीन करून टाकायला लागलेत हे सुद्धा अतिप्रमाण व्हायला लागले. इथे बी कमीत कमी झाले पाहिजे. आणि बेरोजगाराला रोजगार कशा पद्धतीनं मिळेल आणि महिला ज्या प्रकारे जे बेरोजगार आहेत महिलासुद्धा, त्यांना कशा प्रकारे आपल्याला विविध योजनेच्या अंतर्गत आपल्याला त्याला लाभ देऊन रोजगार बनवता येईल यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आणि त्यातल्या त्यात प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रत्येक जाती धर्माचे बांधव आहेत, प्रत्येक समाज आहे. मी या माध्यमातून असं एक महत्त्व सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये यथा कदाचित माझ्या पत्नीस सोनमताई सूर्यकांत तादलापूरकरीला प्रभाग क्रमांक 9च्या नागरिकांनी बहुमताने निवडून दिली आणि माझी पत्नी विजय जर झाली, मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम, उर्दू मीडियम ह्या ज्या काही मीडियममध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना मी 5वी ते 12वी पर्यंत मोफत कोचिंग क्लासेस आपल्याच प्रभागामध्ये खोलून येणाऱ्या काळातील लेकरांचे भविष्य उज्ज्वल करण्यास प्रथम प्राधान्य देईन. आणि त्याचबरोबर प्रभागात जे काही मूलभूत सुविधा शिल्लक आहेत, रोड, नाली, नसता, हे सर्व कागदावर झालेले पैसे आम्हा गायब झालेले आहेत. पण असे पैसे गायब न होता वास्तविकता काम करून सर्व नागरिकांना व्यवस्थितरित्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की आपण म्हणाले की या ठिकाणी नाल्याचा प्रश्न आहे, पाण्याचा, त्यानंतर बरेच प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर काय सांगणार? नाही, नाल्या ज्या आहेत, फक्त नाल्या, रोड हे मूलभूत सुविधा आजपर्यंत कागदावर झालेल्या आहेत. ह्या कागदावरच्या मूलभूत सुविधा झाल्यामुळं स्थानिक लोकांना त्याचा फायदा नाही. आलेलं पाणी घरामध्येच ते पाणी तब्बल एक वेळा जर घरात घुसलं तर साधारण 15 दिवस घराच्या बाहेर जात नाही. आणि इकडला पट्टा सर्व मोलमजुरी करणार आहे. एकाचे घर असे चांगले मजबूत नाहीत, जमिनीपेक्षा 5-5 फूट हाईटला नाहीत. त्याच्यामुळं रोगराई पसरणे, जीवाचा इथं धोका आहे, पाणी आहे, याचे सुद्धा आपल्याला कागदावर काम न करता प्रत्यक्षात जमिनीवर काम करून या पाण्याचे सुद्धा येणाऱ्या काळात विल्हेवाट लावण्याचा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी मला वाटतं शेकडो जर अर्ज केले तर या ठिकाणी 4 ते 5 घरकुल मंजूर होतात. तर याकरता आपली काय प्रक्रिया राहील? नाही, घरकुलाच्या योजनेमध्ये ज्या ज्या अनुसूचित जातीच्या आहेत त्या अनुसूचित जातीसाठी माता रमाई आवास योजना आहे, त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आहे. ज्या लोकांनी महापालिकेकडे जे अर्ज करतील त्या अर्जाचा पाठपुरावा करून आपण त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करू. आपण मला वाटतं या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून बोकाळलेला प्रश्न म्हणजे या ठिकाणी लाईट बिलाचा आहे. तर लाईट बिलावर आपली काय प्रतिक्रिया असणार? लाईट बिलामध्ये सर्रासपणे लुटमार चालू आहे MECB कडून. त्यासाठी सुद्धा आपण योग्य पद्धतीने कायद्यानुसार आपण त्यांच्याकडे संघर्ष करू आणि त्या जे येणारे स्मार्ट मीटर आहेत त्याला बंदी घालण्यासाठी आपण यशस्वीरित्या आंदोलन करू. या ठिकाणी महानगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगाने आताच सोनमताई सूर्यकांत तादलापूरकर यांनी प्रभाग क्रमांक 9 मधून या ठिकाणी आज आपला नामनिर्देशक अर्ज या ठिकाणी म्हणजे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि त्यांनी जर निवडून आल्या तर खरोखर या ठिकाणी आताच सांगितल्याप्रमाणे हे कार्य महिलांचे असेल. त्यानंतर या ठिकाणी जे आपल्या गल्लीमधले जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सूर्यकांत तादलापूरकर करण्यासाठी कटिबद्ध आहेत. आता त्यांनी सांगितलेलं आहे, नक्कीच ताई निवडून येतील याबद्दल काही शंका नाही. हे प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 9 मधील जनतेवर अवलंबून आहे की आपण कशा प्रकारे आपला विकास करून घ्यायचा आहे आणि कशा प्रकारे आपलं जे परिवार आहे ते सुखी ठेवायचं आहे याकरता कटिबद्ध असतील. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद. सूर्यकांत तादलापूरकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सूर्यकांत तादलापूरकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सूर्यकांत तादलापूरकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद सर.